नमस्कार. साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी पुण्यामध्ये आहे. कसबे पुणे जे आहे, कसबे पुणेचं नाव मी सकाळी ऐकलं. अमित गोलवलकर सकाळचे विशेष प्रतिनिधी माझ्याशी बोलत होते. मी त्यांना विचारलं की पुण्याचं महत्त्व काय. मला एका वाक्यात पुण्याचं महत्त्व पाहिजे. त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी या पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला आणि विकासाच्या दृष्टीने पुणे कसं पुढे जाईल या प्रकारची एक चालना दिली. विकासाचा नांगर फिरवण्यासाठी म्हणजे सोन्याचा नांगर फिरवला, तो विकासासाठी तो का फिरवला असा प्रश्न मी त्यांना केला. तर त्यांनी सांगितलं या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये गाढवांचा नांगर फिरवला गेला होता आणि तो विकास थांबवण्यासाठी केला होता. त्याला उत्तर म्हणून महाराजांनी हे केलं. तेव्हापासून पुणे आत्ता कसं आहे, मेट्रोची चालना इथे मिळणार आहे का, रस्त्यांचा प्रश्न काय, पाण्याचा प्रश्न काय, सामान्य नागरिकांचा प्रश्न काय, या सर्व संदर्भातली चर्चा मी करणार आहे. माझ्यासोबत असतील पुण्यातले नामवंत पाहुणे आहेत, राजकीय पाहुणे आहेत. आपली भूमिका ते मांडतील. पण माझ्यासोबत आहे पुणेकर, ज्या पुण्याचं नाव IT क्षेत्र म्हणून घेतलं जातं. बँगलोर नंतर पुणे हे नाव घेतलं जातं संपूर्ण देशात, जिथे इंजिनियर तयार होतात, डॉक्टर तयार होतात, कलाकार तयार होतात. अशा पुण्यामध्ये आहेत आणि हे सर्व पुण्याचे नागरिक माझ्यासोबत आहेत. मी मान्यवरांना विनंती करेल की आपला परिचय अगदी थोडक्यात करून द्यावा, त्यानंतर मी कार्यक्रमाला सुरुवात करेल. मी बाळा ओसवाल, शिवसेना उपशहर प्रमुख. मी गिरीश बापट, भारतीय जनता पार्टीचा पण सगळ्यांचा. अशोक राठी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. नंदकुमार सुतार, सकाळ माध्यम समूह. नंदकुमार सुतार अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका मांडतील. सकाळचे निवासी संपादक आहेत पुणे सकाळचे. मी पहिल्यांदा जातो गिरीश बापट साहेबांकडे. गिरीश बापट साहेब, पुण्यावर अन्याय झाला हो. केंद्रात मोदीचं सरकार आहे. नागपूरची मेट्रो सुरू झाली, सगळं उद्घाटन झालं, शुभारंभ झाला, जे काय, पण पुण्याच्या मेट्रोला तुम्ही हात नाही लावला. काय कारण आहे? ज्यांनी हात नाही लावला त्यांना विचारा. आम्ही हात लावून लावून ही मेट्रो पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण अजूनपर्यंत मेट्रो म्हणजे पेशवागीतली झुकझुक गाडी नाही आहे, लक्षात ठेवा. मेट्रो करता जे नियोजन करावं लागतं, मेट्रोचा जो आराखडा आहे, मेट्रो कशी जाणार, कुठून जाणार, ती काही मातीच्या किल्ल्यावरनं फिरणार नाही, शहरातनं जाणार. त्यामुळे त्याच्या नियोजनामध्ये राज्य सरकार आणि महापालिका हे कमी पडलेले आहेत, हे मला निदर्शनाला नाही. ठीक आहे, महानगरपालिका कमी पडली, पण मला सांगा पुणे आणि नागपूर केंद्र सरकारकडे दोन्ही प्रस्ताव एकदाच होते? नाही, ही माहिती चुकीची आहे. प्रस्ताव एकत्र गेले. शेवटचा पुण्याचा प्रस्ताव 22 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता ईमेलवर गेला. ना राज्याचे मुख्यमंत्री गेले, ना कोणी मंत्री गेला, ना सेक्रेटरी गेला. 10,000 कोटी प्रकल्प अजून स्क्रुटिनी चालू आहे. 2 महिने अगोदर नागपूरची ही सगळी प्रक्रिया नागपूर जो ट्रस्ट आहे त्याच्या वतीने आणि नागपूर महापालिकेच्या झाली. ठीक आहे. अभयजी सांगा, तुमचं सरकार आहे, राज्यात काँग्रेस आणि NCPचे सरकार आहे. हे म्हणतात की प्रस्ताव उशिरा गेला. बापट सांगतात ती वस्तुस्थिती नाही. नागपूरचा मंत्रिमंडळाने प्रस्ताव केला जानेवारीमध्ये, पुण्याचा प्रस्ताव केला ऑक्टोबरमध्ये. हे सर्व प्रस्ताव गेल्यानंतर त्या ठिकाणी तातडीनं गडकरी साहेब म्हणतात की मी फॉलोअप केला म्हणून त्या ठिकाणी त्यांचं प्रस्ताव मान्य झाला. पुण्याचे खासदार BJPचे, आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. म्हटलं तुम्ही देखील फॉलोअप करायला जा किंवा पत्र लिहा. भाजपचे खासदार कोण? अनिल शिरोळेंच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरी तुम्ही गेलात? हो, आम्ही सांगितलं बाबा असं असं नागपूरच्यासाठी खास मीटिंग बोलवली आहे दिल्लीमध्ये आणि त्या ठिकाणी आपण जा, आपल्याला देखील त्या ठिकाणी तो प्रस्ताव घेता येईल अशा प्रकारची माहिती मला राज्याच्या वरिष्ठ माणसांनी सांगितली होती. आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. आम्ही जावडेकर साहेबांशी बोललो की बाबा तुम्ही तिकडे जा. जर जावडेकर सुद्धा पुण्याचे आहेत ना? आहेत. पुढे म्हणून त्यांनी जर थोडासा फॉलोअप त्यावेळेस झाला असता तर पुन्हा नागपूर एकत्र झालं असतं असं माझं मत आहे. मला याच्यात एक सांगायचंय, ऐका. आता नाही असं नाही. त्याच्यात राज्य सरकारकडनं प्रस्ताव केंद्राकडे जायचा आहे, तो प्रलंबित आहे, त्याच्यातल्या त्रुटी काढल्या आहेत, त्याच्यात काही अपूर्णता आहे. त्यामुळे शिरोळे आणि जावडेकर हे दिल्लीत बसून नक्की फॉलोअप करणार आहे, पण राज्यात जे दादा बाबा बसले त्यांनी त्याचा फॉलोअप केला. आपल्याला सांगू 22 तारखेला तो प्रस्ताव केलाय. 3 टप्पे आहेत त्या. आता हे म्हणतात 3 टप्पे. राज्य सरकारने आपल्या माहितीसाठी 3 टप्पे आहेत. एक राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, 3 महत्त्वाचे टप्पे रेल्वेच्या मंजुरीमध्ये असतात. दुसरा टप्पा आहे तो प्रिन्सिपल सँक्शनचा. हे प्रिन्सिपल सँक्शनचं दोन्ही UPA सरकारने नागपूरलाही दिलं होतं आणि पुण्यालाही दिलं होतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अर्थविषयक कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांचा विषय घ्यायला पाहिजे होता. आता त्याच्यामध्ये समजा जर काही कागद कमी असतील तर गडकरी साहेबांनी ती पूर्ण केली आणि बाकीच्यांनी नाही केली असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्या दिल्लीच्या कार्यालयामध्ये काय झालं माहीत नाही, पण प्रस्ताव तिकडे गेले होते. ठीक आहे. नंदकुमारजी तुम्ही म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती माहीत असेल. मला दोघांनाही विचारायचं आहे
की एवढे वर्ष यू पी एचं सरकार होतं तोपर्यंत मेट्रोची अवस्था काय होती. आणि दुसरा मला माननीय गिरीश बापट यांना प्रश्न आहे की नागपूरच्या कार्यक्रमामध्ये नायडू म्हणाले होते की 4 दिवसामध्ये मंजुरी देऊन टाकणार. आता 8 दिवस होऊन गेले आहेत. ह्या प्रश्नाला आपलं काय उत्तर आहे? प्रस्तावाला मंजुरी देताना त्यातल्या त्रुटी ज्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय कॅबिनेट नोट तयार होत नाही, कॅबिनेट पुढे पण जात त्रुटी नाही. दूर करायला आणि पाहिजे ना त्रुटी राज्य बाबासाहेब. सरकारने दूर नाही, करायची आहे. साधा पुणेकरांना वाटत नाही, असेल राज्य ना. सरकारने नाही, त्रुटी गडकरींना दूर वाटत नागपूरचे असणार. मंत्री असल्यामुळे नाही, माझा त्यांना प्रश्न काय असा म्हणायचं बाबासाहेब, माझा प्रश्न असा नाही, आहे, हे समजून घ्या. तुम्हाला वाटतं नागपूरच्या बरोबरीने आपली मेट्रो सुरू झाली पाहिजे होती? वाटतं की नाही? मग तो प्रस्ताव केंद्र सरकारने पाठवो किंवा राज्य सरकारने पाठवो. बरोबर, बापट साहेब बोला. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रातील 2 सगळ्यांचंच मेट्रो म्हणणं आहे. आमचंही म्हणणं आहे की खरं म्हणजे सगळ्यात पुण्यातली पहिली सुरू व्हायला पाहिजे होती. हा. पण सुरू होण्याकरता राज्य सरकारने जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते पुण्याच्या बाबतीत केले नाही, हे समजून घेतलं पाहिजे. 22 तारखेला शेवटचा प्रस्ताव गेलाय 4:30 त्याच्यात तेव्हा एक त्रुटी 18 आहे. तारखेला त्याच्यात 18 तारखेला मुख्यमंत्री म्हणले की याच्यात राजकारण होत आहे, तेव्हा शेवटचा प्रस्ताव रेकॉर्ड आहे याचं. चला, ठीक आहे. 22 तारखेला तुम्ही- बोला जातो. तुम्ही. त्याच्यातही बऱ्याचशा त्रुटी आहेत. व्यंकय्या नायडूजींनी सांगितलं होतं DPR एकदाचा काय तो फायनल Correct. करा आणि पाठवा. जर तो DPR एकदा काय असेल ते करा आणि म्हणजे आपल्याला त्यालाही मान्यता देता येईल. खरं तर शिवसेनेचा मेट्रोला विरोध नाही, शिवसेना मेट्रोच्या बाजूने, परंतु पुण्यामध्ये छोटे छोटे रस्ते असल्याने ज्या भागातनं आता मेट्रो जाणार आहे तिथले रस्ते, आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आठवले साहेब की 10%, 20%, 20% उरलेले 50% एखाद्या बँकेकडनं लोन घेऊन करायचे, तर ती बँक उरलेली 50% रक्कम देईल का? कारण 4% FSI झालाय. 4% FSI म्हणलं तर त्या मेट्रोच्या रोलच्या बाजूनी कुठे वरती जाईल आणि पुणे कुठे जाईल. म्हणून शिवसेनेचं म्हणणं की मेट्रो अंडरग्राऊंड व्हावी. चला ठीक आहे. माझा आणखी एक मुद्दा आहे, अभय छाजेडजी, काँग्रेस एनसीपीचं सरकार आहे, म्हणजे मला प्रश्न पडतो की राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि काँग्रेसची सत्ता आहे, काँग्रेसचा विरोधी पक्षनेताही आहे. मला हे गणितच कळलं नाही. जे विरोधक असतात ते विरोधी पक्षात बसतात, तुम्ही काँग्रेसच्या हातात हात घालून सगळं सत्तेचा कारभार करणार, परत तुमचा विरोधी पक्षनेता, हे काय गणित आहे? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे लढलो होतो. आणि त्याच्यानंतर कायद्यातली तरतूद अशी की ज्याच्याकडे जास्तीत जास्त संख्या असेल त्याला विरोधी पक्षनेते. ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी बऱ्याचशा मुद्द्यांवर आम्ही एकत्र असतो, परंतु काही मुद्द्यांवर आम्ही वेगळे सुद्धा असतो. आणि त्यामुळं त्या ठिकाणी अशा प्रकारे व्यवस्था सगळीकडे आहे. त्या पद्धतीने आणखी माझं तसं मत आहे की आणखी मजबूत होऊ शकतं. मग सत्तेतही आपण आणि विरोधी पक्षातही आपण. छाजेड साहेब, पुण्यातलं वाहतूक अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. तुमच्याकडे सत्ता आहे, का दुरुस्त होत नाही वाहतूक? नाही, हे बघा, त्याच्यासाठी आता कालच आम्ही महानगरपालिकेने PMTला मोठ्या प्रमाणावर पैसे देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये 3-4 महत्त्वाचे विषय आहेत. एक तर मेट्रोचा विषय आहे, एक BRTचा विषय आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बस वाहतूक जी काय आहे त्याच्या संदर्भातला विषय. एक गोष्ट नाकारता येत नाही पुण्यामध्ये की त्या ठिकाणी वाहनांची संख्या, दुचाकी वाहनांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाकीच्या शहरांच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. ही आपण नाकारू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. इतर शहरांशी जर आपण तुलना केली तर आपल्या शहरामध्ये ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्या ठिकाणी सक्षम करणं हे अत्यंत आवश्यक त्या ठिकाणची